असेल द्वितीय फेरीची पहिली मॅच. जवळ मॅचच्या दिशेने रोहन आणि अनुची जोडी. गोलंदाज जितू. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल याची नोंद घ्यायची. आमचे स्कोरर बॉबी यांचं देखील आम्ही स्वागत करतो. जवळ मॅचच्या दिशेने सामना सुरू होतोय. रोहन ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. जितू गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. तर रोहनजी मखदूम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. पहिला चेंडू यावेळेस मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 या ठिकाणी पाहायला मिळेल. रोहन स्ट्राईक एंडचा फलंदाज. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू. हलकीशी दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक प्रीतम. सिंगल कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. राहुलजी मखदूम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज अनुभव. बघा जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जितू विनंती असेल आपल्याला. आयोजन समितीची सूचना असेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. अनुच्या बॅटमध्ये स्वीपचा फटका. जबरदस्त सक्सेसफुल चेंडू सीमाची बॅट चौकार. सहा 6 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या सरकारी इकडे पुढे. तर वाईटचा इशारा येतो. तर बघा रिव्ह्यू. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. अन्नूचं पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. डिरेक्ट हिट झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होता. मानस अनुचं होतं मात्र धाडस रोहननी केलं नाही. सिंगल. धावसंख्या सर्कल पुढे. तर फक्त धावबाद असेल त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला रिव्ह्यू दिलं जाईल. दुसऱ्या कुठल्याही वेळेला फक्त पंचांचे निर्णय बंधनकारक असतील. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. सिंगल कंप्लीट. प्रीतम येथील चेंडूवरती. धावसंख्या सर्कल एकनी पुढे. धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. अनुभव आणि रोहन शिलेची जोडी. रोहित वावळ यांना विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत या आयोजन समितीच्या वतीने. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील तुफान गर्दी. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जॉईन आहेत त्यांचं देखील शाब्दिक सुमनांनी मी स्वागत करतो. जवळच्या दिशेने फलंदाज अनुभव.
वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आले, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 सर्कल पुढे. धावसंख्या 10. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन आणि अनुची जोडी, ही जोडी मात्र फोडावी लागेल. जर कमीत कमी धावांचं टार्गेट समोर ठेवायचं असेल तर ही जोडी फोडण्यामध्ये यश मिळवावं लागेल गोलंदाजी करताना. वेगवान चेंडू, दिशा मात्र खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या डबल फिगर 11 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला रोहन. वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. डी पॉइंट रिझन मध्ये सिंगल कंप्लीट. धावसंख्या 12. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर. चला जास्त वेळ. षटक संपलं तर पहिलं जितेशच्या माध्यमातून धावा आलेल्या त्या 12. एकही गडी या ठिकाणी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू. गेल्या सामन्यामध्ये 2 गडी पहिल्या षटकामध्ये गमावले होते. त्या ठिकाणी स्वराज्य गावदे प्रतिष्ठान 11 संघाने त्याची मात्र पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न देखील सक्सेस पहिल्या षटकामध्ये तरी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 अपेक्षेप्रमाणे आशिष भालेरावचा वापर केलाय. जाव्यात मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला रोहन. आशिष भालेरावचा वापर केलाय. षटक क्रमांक 2. आशिषचा वापर केलाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आशिष. वेगवान चेंडू, रिव्हर्सचा फटका, सक्सेसफुल चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. चंद्रदर्शन सर्कल पुढे. 17 आशिषच्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये धावा आलेल्या त्या 5. स्ट्राईक एंडला फलंदाज अनुभवी. गोलंदाज आशिष भालेराव. वेगवान चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकलाय आशिष भालेराव. स्ट्राईक एंडला फलंदाज अनुभवी. फलंदाजांचा कर्दनकाळ अशी ज्याची ओळख आहे तो अनुभवी गोलंदाज आशिष. पुन्हा एकदा चंद्रदर्शन सोसायटी एंड काढते. यावेळेस मध्ये जबरदस्त फटका, सक्सेसफुल रिव्हर्स चौकार. चौकार पाहायला मिळतोय. आक्रमण केलं जाईल अनुभवीच्या माध्यमातून. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय. जबरदस्त स्ट्रोक. 1 more बाउंड्री कम्स इन. चेंडू सीमारेषे बाहेर. 25 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, सक्सेसफुल. चौकारांची हॅट्रिक अनुभवीच्या बॅटमधनं.
मॅचच्या दिशेने 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 29. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जितू विनंती असेल आपल्याला. ही सूचना माझी नसून आयोजन समितीची आहे, त्यामुळे ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जवळ मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन. गोलंदाज तयार जितू. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन. वैयक्तिक 7 धावा आणि यावेळेस माझा पहिला चेंडू. वेलकम फॉर जितू चौकार. कृष्णा पावशे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील शाब्दिक सुंदरांनी स्वागत. यायचं व्यासपीठावरती. विनंती असेल यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलाय. आशिष येथील सिंगल. धावसंख्या 34. कृष्णा पावशे यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला लाभलंय. त्यांना देखील विनंती असेल. गोलंदाज या यावेळेस मात्र पंचांचा 9चा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 35. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू अनुच्या बॅट मधनं डोळ्याचा पारणा फेडणारा हा चौकार. त्यांचं देखील धन्यवाद समस्त खेळाडूंच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने. धन्यवाद कृष्णा सर. वेगवान चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत फलंदाजांच्या बाजूने तुफान हल्ला चढवला गेलाय गोलंदाजांवरती. त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल जितूला. गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, त्याचं मात्र या ठिकाणी अवलंब करावा लागेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक अनिकेत आलेत. सिंगल मेल. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 40. चेंडू शिल्लक असेल तो चेंडू शिल्लक आहेत ते 1. वेगवान चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलेत. त्याला बीट करून चेंडू सीमा पार. चौकार. जवळ मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज अनुभोईर. धावा आलेल्या त्या 3 षटकांनंतर. जबरदस्त फटकेबाजी. अर्धशतक अजूनही 6 धावांपासून दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. अनुभोईर स्ट्राईक एंडचा फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. चेंडू सीमापार. चौकार. दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अरुण. अनुच्या बॅट मधनं जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं गेलंय. अनुसाठी बघूया, आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता अनुचा.
यावेळेस मात्र चिकी सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 49, फक्त एक धाव दूर, अर्धशतक धावफलकावरती लागेल. एक धाव दूर असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन. रोहन यावेळेस मात्र पल्लू स्कूपचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आले, सिंगल. टाळ्या व्हायला पाहिजे. 50 धावा धावफलकावरती अर्धशतक सेट केलंय. 50 धावा, एकही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू, जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ट केली आहे. गोलंदाज तयार. अनुप भोईर स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. धावफलकावरती धाव लागतात त्या 51 धावा. बॉबी आमचे स्कोरर, त्यांच्या हस्ताक्षरांनी धावफलक सजतंय. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र अनुप भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. डिजे थँक्यू. तिसऱ्यावरती गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, जबरदस्त फटका, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मेल. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 52 धावा, 52 ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज, सलामीवीर रोहन. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र बॅटचा उचित संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 53, 4 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे. तर या डावाच्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल तिसऱ्या लढतीची. साईदीप 11 वर्सेस युगांत 11. संघनायकांनी सज्ज राहायचंय. हे षटक संपल्यानंतर आपली नाणेफेक केली जाईल. युगांत 11 वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल एक संघ या ठिकाणी साईदीप 11. ऑल द बेस्ट टू बोथ टीम्स. शेवटचं षटक. 1 मिनिट. पंच 1 मिनिट. उमेश पहिला चेंडू. उमेशचा यावेळेस मात्र दिशा बरगटे. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 54. वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 55. चेंडू अजूनही 5 शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील. वेगवान चेंडू, तितका चांगला फटका, प्रीतम आलाय, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 56 ऑन बोर्ड. चेंडू अजूनही 4 शिल्लक असतील. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, रोहनच्या बॅटमध्ये चांगला फटका, क्षेत्ररक्षक येथील तत्पूर्वी अवधी होता. एका धावेचा. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 57. चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 3. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. 61 रन्स ऑन बोर्ड. 61 धावा धावफलकावरती लागतात.
आजच्या दिवसातली हायेस्ट टोटल पाहायला मिळते 61. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आलेत, यष्टीरक्षक स्वतः येतील, पंचांचा निर्णय येणं बाकी. तर पंचांचा निर्णय, फलंदाज सुनीलच्या खेळीचा अंत. विजय धावसंख्या 1 सर्कल पुढे. तर षटक संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 63 धावांची गरज. तर नाणेफेकीसाठी यायचंय युगांत 11 वर्सेस साईदीप संघाचे संगणक यायचंय नाणेफेकीसाठी लवकर. विजय नाणेफेकीचा कौल रॉबिन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. थँक्यू. जाऊयात दुसऱ्या इनिंगसाठी. उपस्थित समस्त क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुंदर स्वागत. गोलंदाज सयार, परांगण पवार, स्ट्राइक एंडला फलंदाज दर्शन, नॉन स्ट्राइक एंडला अनिकेत. ही जोडी. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1. धाव फलकावरती पाहायला मिळेल. परांगणचं षटक क्रमांक हे पहिलं. गोलंदाज तयार.
वेगवान चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक आलेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. Paushi is not a name, it's brand single. तर धावसंख्या 6. चांगलं बॅकअप मिळालं. एका क्षणाला वाटलं होतं खूप वेगाने थ्रो केला होता रोहननी. जर किरणचं थोडंसं मिसफिल्डिंग घडलं असतं. तर विनय सर आपल्याला विनंती असेल थोडंसं आपण मागे व्हायचं प्लीज. थँक्यू. गोलंदाज तयार. परांगण पवार. सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. धावचीची संधी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या चप्पाळीने सिंगल केलं कंप्लीट. धावसंख्या 1 सर्कल पुढे 7 धावा लागतात धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिल्या प्रगती पथावर असताना 63 ची गरज आहे. एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. 63 नीडेड. 63 मधल्या आतापर्यंत 7 धावा उभारण्यामध्ये यश आलंय. षटक क्रमांक पहिलं परांगण पवारच्या माध्यमातून हाताळलं जाईल. वेगवान चेंडू तितका चांगला फटका सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत जॅक्स. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 सर्कल पुढे 8 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती परांगण पवार पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. परांगण स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत. जबाबदारीची खेळी करावी लागेल अनिकेतला देखील दर्शनच्या साथीने. यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल. खूपच बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे 9 रन्स ऑन बोर्ड. पंच मनोज सर आणि पंच विनय सर यांचं देखील दुसऱ्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका अतिशय महत्वाची असते. ती भूमिका अतिशय व्यवस्थित पार पाडत असताना प्रवीण येथील फेकी चुकली. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 1 सर्कल पुढे. धावफलकावरती 19 धावा लागतात. ते पहिले षटक प्रगती पथावर असताना एकही गडी न गमावता धावा झालेल्या आहेत त्या 10 रन्स ऑन बोर्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज परांगण. गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलेत जॅक्स. स्वतःला चांगलं सावरलंय. सिंगल मेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र
तिथून थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होणार आहे. तर नॉट आउट या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये पाहायला मिळाला. थँक्यू टीम 10 क्रिक आणि कमिटीच्या मेंबर्सचे आभार, दोन्ही खेळाडूंचे आभार. जावत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. षटक क्रमांक पहिलं संपलं, धावसंख्या जाऊन पोहोचलेली 12. डीजे तसं जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रोहन विनंती असेल आपल्याला देखील. जवळ मॅचच्या दिशेने योगेश षटक क्रमांक दुसरे घेऊन येतोय. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती योगेशने देखील, त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असेल योगेशचा देखील. कामगिरीमध्ये सातत्य राखावं लागेल. क्रिकेटमध्ये कामगिरीमध्ये आपल्याला सातत्य राखावं लागतं. प्रत्येक खेळाडूला जर आपण सातत्य राखाल तर मात्र आपल्याला खूप मोठं यश क्रिकेटमध्ये मिळू शकतं. चला यायचं साईदीप संघाच्या संघाकडे. युगांत संघाने नाणेफेक जिंकली. यावेळेस मात्र बॅटचा संपर्क नाहीये, अतिघाई संकटात नाही आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. नवीन फलंदाज मैदानावरती किरण तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. थोडीशी घाई झाली होती अनिकेत आणि दर्शन मध्ये, थोडस मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज किरण मैदानावरती, गोलंदाज योगेश. पहिल्याच चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न झालाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटतीये, पंचाचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या सरकेल इकडे पुढे. दाफलकर धावा लागतात त्या 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. वेगवान चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, उचित संपर्क झालेला नाहीये चेंडूचा बॅट सोबत. सिंगल मेल. धावसंख्या सरकेल इकडे पुढे. दाफलगावती धावा लागतात त्या 14. रिव्हर्सचा फटका म्हणजे लगी तो आबादी और नाही लगी तो बर्बादी, आणि ती बर्बादी पाहायला मिळाली. सिंगल मिळाला. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. किरण यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला येतोय. किरण देखील खूप चांगला फलंदाज आहे. ओरम क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र संघाच्या विजयाची जबाबदारी किरणच्या खांद्यावरती आली आहे. बघूया किरण कसा खेळ करेल. वेगवान चेंडू ते सर्रार दिशेपासून खूपच भरकटतोय. पंचांचा इशारा आलाय. वाईटचा. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. गोलंदाज तयार योगेश. वेगवान चेंडू, चांगला फटका, सिंगल मेल. क्षेत्ररक्षक आले जॅक्स वेगानी. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. 16 थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळते. संत वाहते इंद्रायणी याप्रमाणे ही थोडीशी संत सुरुवात असली तरी मात्र यानंतरची 3 षटके शिल्लक असतील आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. टार्गेट खऱ्या अर्थानं खूप मोठं सेट केलंय. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज्य गावदेवी प्रतिष्ठान संघाने त्याला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल. किरणला चांगला खेळ करावा लागेल. दर्शनला त्याची साथ द्यावी लागेल. बघूया गोलंदाज तयार योगेश. वेगवान चेंडू यावेळेस मात्र पल्लू स्कोप अनसक्सेसफुल. चिट्टूला मात्र झेल टिपण्याची संधी.
बघा जास्त वेळ घेऊ नका. सागर विनंती असेल आपल्याला. योगेश वेगवान चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक गेला सिंगल. वेगवान चेंडू किरणच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक येथील तत्पूर्वी सिंगलचा अवधी होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला होता किरणनी, त्याला नकार दिलाय. सिंगल मिळेल. धावसंख्या सर्कल पुढे. 18 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 overs. डीजे क्रमांक हे तिसरं. जॅक्स षटक क्रमांक तिसरं गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्याने पटकावलाय. जबरदस्त फटकेबाजी केली होती. आता मात्र जबाबदारी गोलंदाजीची आहे आणि ती जबाबदारी देखील अतिशय काटेकोर पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न असेल जॅक्सचा. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज किरण. वेगवान चेंडू किरणच्या बॅटमधनं रिव्हर्स किक खेळला होता. क्षेत्ररक्षक होते अनुभवी. 100% या ठिकाणी अटेम्प्ट केलं. खूप चांगलं. सिंगल मेल. धावसंख्या 19 सराखडी पुढे. 19. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी. अपील केलंय पंचांकडे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा. तर बॅटची कट असल्यामुळे या ठिकाणी पंचांनी आपला निर्णय मागे घेतलाय. 19. वेगवान चेंडू यावेळेस तेच तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाज दर्शनच्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज मैदानावरती अरुण. गोलंदाज जॅक्स पुन्हा एकदा सज्ज होतील. कॉमेंट्री बॉक्स कडनं. वेगवान चेंडू तितका चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जबरदस्त अटेम्प्ट सक्सेसफुल. या ठिकाणी सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 20 रन्स ऑन बोर्ड. वेगवान चेंडू यावेळेस मात्र किरणची दांडी गोल. फलंदाज बाद. फक्त जॅक्सची हवा पाहायला मिळते. बघा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 गडी या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलंय. शेवटचा चेंडू शिल्लक. वेगवान ते सर्रार चेंडू दिशेपासून थोडासा वरगटतोय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 21. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि आता मात्र पंचांकडे पाहिलाय. पंचांचा कुठलाही रिप्लाय नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. डीजे
जर एखादा खेळाडू आढळला तर मात्र पेनल्टी दिली जाईल. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल पाहायला मिळेल. सिंगल. सिंगल मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेगवान तेच रान चेंडू दिशेपासून खूपच भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा येईल. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. 23 वेगवान चेंडू दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 24. योगेश थोडस दिशा भरकटते. बघूया. गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाजी आणि यावेळेस मात्र कमबॅक केलाय. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. फलंदाजांनी पंचांकडे पाहिलं होतं, मात्र यावेळेला पंचाचा कुठलाही रिप्लाय नसेल. वेगवान चेंडू तितका चांगला फटका इन द गॅप दिस टाइम. चेंडू सीवर्ष बाहेर. चौकार. थेंबे थेंबे तळी साचे असं म्हटलं जातं. यातून सामन्याच्या विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न होतोय. हेही नसे थोडके. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा आलाय वाईटचा. धावसंख्या सर्कल 1 पुढे. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. योगेश. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 29. तर बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. गैरवर्तन कोणी करू नका. वेगवान चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले. परांगण. सिंगल. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 30. यावेळेस स्वतः वेगवान ते सर्रास चेंडू दिशा भरकटते. धावसंख्या 31. अतिरिक्त धावा मात्र योगेशच्या माध्यमातून खर्च केले जातात. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील योगेशचे. अतिरिक्त धावा खर्च करतोय. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. अरुणच्या कैसांचा. गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. अरुणला बाद केलंय. यशरक्षक सागर पावशे पाहायला मिळतील. स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील खूप चांगली भूमिका आणि तितकंच चांगली भूमिका मैदानामध्ये देखील पार पाडतोय. मैदानामध्ये सक्सेस मिळतोय. स्पर्धेमध्ये सक्सेस मिळतोय. बघूया. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका. खेळण्यात लंबा मध्ये क्षेत्ररक्षक येतील. किरण. सिंगल कंप्लीट. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. 31. डीजे. आणि 32 धावांची गरज. 32 needed in 6 balls. गोलंदाज अनुभोईर. स्ट्रायगरला उमेश. गोलंदाज तयार. अनुभोईर. पहिला चेंडू पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. परांगण आलेत. दुसरा धावेचा प्रयत्न. रिव्हर्स या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय पंचांनी. बघूया रिव्ह्यू. डीजे.
वेगवान चेंडू, चांगला फटका, सिंगल कंप्लीट. धावसंख्या सर्कल इकडे पुढे. समीकरण खूपच मोठं असेल. 3 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. 30 धावांची गरज. चेंडू शिल्लक 4. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र परतीचा प्रवास सुरू. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू बॅट्समन आशिष भालेराव. गोलंदाज तयार. वेगवान तेस्तार चेंडू. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आहे. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 36. वेगवान चेंडू, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू. धावांचं अंतर कमी केलं जाईल. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 1 चेंडू शिल्लक आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. चौकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी आणि पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण. सामना फिनिश. स्वराज्य गावलेली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. चला लाईनअप करा प्लीज. लाईनअप करायचं. लाईनअप करा प्लीज. डीजे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच.